नमस्कार, आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजन। बातमी आहे मौजे शेवगा तालुका परतूर गावात बिबट्याचा वावर। वन विभागाने दिली सुरक्षा व सतर्कतेची माहिती। परतूर तालुका प्रतिनिधी दीपक नाटभजन। परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षाविषयक सूचना दिल्या। दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सुधाकर धुमाळ यांना संजय शिवाजी धुमाळ यांच्या गट क्रमांक 218 मधील शेतात बिबट्या दिसला आणि लागेच परतूर वन विभागाला कळविले। परतूर वन विभागाचे अधिकारी MMW सय्यद, वनरक्षक परतूर तसेच MS शेख यांनी शेवगा व आसपासच्या परिसराची पाहणी केली। यावेळी गावातील दत्ताराव धुमाळ, नामदेव धुमाळ, मारुती धुमाळ, सतीश धुमाळ, प्रवीण धुमाळ, गंगाधर धुमाळ, साळीकराम धुमाळ, राजेभाऊ धुमाळ, कारभारी धुमाळ, महादेव धुमाळ, अतिश धुमाळ, महेश धुमाळ, रघु सोळंके, प्रदीप धुमाळ, शरद धुमाळ, जनार्दन धुमाळ, मोहन धुमाळ, वैभव धुमाळ, ओम धुमाळ, आबा धुमाळ, शिरंगा धुमाळ, बाजीराव धुमाळ तसेच इतर ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। मी वनरक्षक परतूर MMW सय्यद। आपल्या सगळ्या ऊसतोडी करणारे मजुरांना इथं हे सांगू इच्छितो की आता आपल्या शेवग्यामध्ये एक तक्रार अशी प्राप्त झालेली होती की बिबट्या आलेला आहे म्हणून। त्यामुळे आपण सगळ्यांनी काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या लहान मुलांना, महिलांना यांना थोडंसं व्यवस्थितपणे हे करायचं आहे। त्याच्यामुळे इकडे समोर तर काय करायचं आहे, 2-3 गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे आणि सर्वात जास्त बिबट्या जो आहे तो आपल्या ऊसामध्ये राहतो असं म्हणणं आहे। आणि ऊसामध्ये सापडतं त्याचे पिल्ले, विशेष करून त्याचे पिल्ले आपल्याला बरेच वेळेस सापडत असतील याच्यामध्ये ऊसामध्ये। तर आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण ऊस तोडतोय तर एका माणसाने एका ठिकाणी तोडायचं नाही, त्याला कमीत कमी एक ते दोन माणसं एका ठिकाणी हे करून तोडायचं। आपण काय करतो, एक माणूस ह्या साईडला, एक माणूस त्या साईडला, एक माणूस त्या साईडला, याचा अर्थ काय होतो, आपण एकटे पडतो आणि एखाद्या वेळेस बिबट्या समोरून आलाच, तिथून त्या ऊसामधूनच निघून आला तर मग कसं करता येईल, काय करता येईल। त्याच्यासाठी काय करायचं आहे, एका ठिकाणी कमीत कमी जवळजवळ आपण राहायचं आहे, लांब लांब राहून ऊस तोडायचं नाही आहे। त्याच्यानंतर ऊस तोडताना पण जास्तीत जास्त बोलायचं, आपलं गप काम चालू आहे, तो अचानक समोरून आला आणि हल्ला होऊ शकतो। आपले लहान मुलं पण आपण काय करतो, त्या चारीमध्ये वगैरे बसवतो त्यांना, त्यामुळे त्याच्यासाठी पण थोडंसं काय करायचं आहे, एक माणूस लहान मुलांवरच ठेवायचं आहे, म्हणजे कसं आहे सगळे आपल्या मुलांना ते व्यवस्थितपणे बघू शकतो। मुलं कुठेही चालले शेतामध्ये, ऊसामध्ये, अचानक तिकडनं बिबट्या आला, त्याची पिल्लं दिसले तर त्यावेळेस काय होतो, हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची काळजी घ्यायची आणि आपल्याला कधीही बिबट्याचे पिल्लं हे सापडले तर वन विभागाशी संपर्क करायचा आहे। त्याला हाताळायचा नाही आहे, त्याला उचलायचं नाही आहे, त्याच्यासोबत खेळायचं नाही आहे, कारण की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे लहान पिल्लं वगैरे हे करताय त्यावेळेस तुमच्यावरसुद्धा मादी बिबट्या हल्ला करू शकतो। त्याच्यामुळे जितकं लवकर होईल तितकं लवकर आम्हाला संपर्क करायचा आहे आणि आम्हाला सांगायचं आहे। आपल्या जेवढे पण नातेवाईक असतील तर त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी सांगून द्यायचे आहेत की सध्या आपल्याकडं बिबट्याचं प्रमाण आहे म्हणून। त्यामुळे सगळ्यांनी त्या पद्धतीत काम करायचं आहे आणि काही दुर्घटना होऊ नये याच्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे आणि असं काही घडलं तर वन विभागाशी संपर्क करा, वन विभाग तुमच्या सोबत आहे। आपलं गाणं चालू ठेवायचं आपल्या म्हणजे कसं आहे, गाणं, मोबाईल, कीर्तन वगैरे वाजवायचे, जेणेकरून काय त्याला असा भास होऊन जाईल की बाबा इथं काहीतरी काम चालू आहे। तसं तुम्ही काम करता वेळेस आवाज होतोच आहे, पण आपण आपल्या पद्धतीने सुद्धा गाणे वगैरे मोबाईलवर लावणे, आपलं काम व्यवस्थितपणे करणे, काळजीपूर्वक करणे, नाही तर आपल्या धुंदीत आपलं नुसतं तोडणं चालू, समोरून काही येऊ पण राहिलं तर आपल्याला काही कळत नाही, असा होऊ नये। आणि आज आपल्या ह्या तुमचा पांगरा असो, आपला शिरसगाव आहे, तुमचा यावल पिंपरी आहे, या सगळ्या भागामध्ये बिबट्या असण्याची तक्रार आपल्याकडे आलेली। त्याच्यामुळे काय करायचं, थोडंसं आपण पण सतर्कतेने काम करायचं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज।